असं आहे की आवाहन करणं हे तर काम आहे, बोलणं करणं हे काम आहे, तरी त्यांनी भरलाय. पण मला असं खात्री आहे की काहीतरी त्यांच्या कंडिशन असतील, त्यामुळे विड्रॉ करतील. आणि नाही केला तर लोक त्यांना नावं ठेवतील आणि विजय तर पक्का आहे. काय अडचण नाही. शरद पवार आता म्हणलं की निवडणूक लढवायचा काँग्रेसला अधिकार आहे, बिनविरोध व्हायलाच पाहिजे निवडणूक, असं नाही. नाही, मी तेच म्हटलं. ते पवारांनी म्हटल्यामुळे तुम्ही कोट केला, तर माझंही कोट करा. मी तेच म्हटलं की त्यांना आवाहन करू, नाही ऐकलं तर निवडणूक होईल, विजयी होतील. 46 वर्षात भाजपनं काय कमवलं आणि काय गमावलं? भाजप कुठे भाजपने कमवण्याचं? नाही 46 वर्ष 46 वर्षात भाजपने काय गमवलंच नाही, कमवलं खूप. देशात 21 राज्यामध्ये सरकार आहे, 21 राज्यामध्ये. देशाचे पंतप्रधान भाजपचे, देशाचे राष्ट्रपती भाजपचे, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापती, भाजपच भाजप. दादा, कृषी उत्पन्न समितीवर प्रशासक नेमण्यात आलेला आहे. गेल्या अनेक दिवसापासून गोपीचंद पडळकरांची भूमिका होती आणि ती मान्य करण्यात आली. नाही, ती भूमिका त्यांची बरोबर होती, कारण एवढ्या मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे 3 भाग झाले, तर ते शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. ते 3 भाग झाल्यानंतर स्वाभाविकपणे निवडून आलेले प्रतिनिधी बरखास्त होतात, प्रशासक येतो, नवीन निवडणूक लागते. तर 3 व्हायला पर्यायच नव्हता. दादा, 24 तासात 3 मर्डर झालेले आहेत सांगलीमध्ये, 3 खून झालेले आहेत. यावर मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की प्रशासनाचा सातत्याने प्रयत्न चालला आहे की गुन्ह्यांमध्ये कमी व्हावी. ती कमी मधल्या 1 महिन्यामध्ये आली. पुन्हा हा आठवडा जरा असा चालला आहे आणि त्याची एक खूप गांभीर्याने बैठक घेतलेली आहे. काही कडक इशारे दिलेले आहेत. मी असं म्हणणार नाही की ते नात्यातले झालेले आहेत, दारूने झालेले आहेत. खून हे खून आहेत. एकच त्यातली आपणही त्याच्याबद्दल गुण दिले पाहिजेत की 24 तासात गुन्हेगार सापडत आहेत, त्यांची चार्जशीट तयार होते, त्यांना न्यायालयात खेचलं जात आहे, त्यांना शिक्षा होतात. तर शिक्षा झाल्या अशीही मोठी यादी आहे. पण म्हणून गुन्हे व्हावेत असं माझं मत नाही. मी पोलीस प्रशासनाला वारंवार अतिशय कडक सांगतो आहे की आपल्याला गस्त वाढवावी लागेल, आपल्याला काही डार्क स्पॉट आयडेंटिफाय करावे लागतील. मी पुन्हा आज ती सक्त ताकीद देईन. दारूबंदीचा विचार केला पाहिजे.